आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। दुचाकीची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात एका दुचाकीवर मागे बसलेल्या युवकाचा मृत्यू झाला, तर 3 जण जखमी झाले। निपाणी इचलकरंजी मार्गावर अक्कोळ गावाबाहेरील गौतम नगर जवळ रविवारी दिनांक 18 रात्री 8:30च्या सुमारास हा अपघात झाला। महावीर प्रकाश मगदुम वय वर्ष 35 राहणार माळभाग अक्कोळ असे मृत्यू झालेल्या युवकाचं नाव आहे, तर सौरभ सदाशिव रामनकट्टी वय वर्ष 37, अक्षय चंद्रकांत वंटे वय वर्ष 30 व अरुण यादव वय वर्ष 25 राहणार तिघेही अक्कोळ अशी जखमींची नावे आहेत। त्यांच्यावर निपाणीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की मयत महावीर व जखमी सौरभ माळावरून गावात येत होते, तर अक्षय व अरुण अक्कोळमधून बेडकेआळकडे जात होते। गौतम नगर जवळ दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली। त्यात महावीर हा जागीच ठार झाला, तर अन्य 3 जण जखमी झाले। जखमींना तातडीनं निपाणीतील खाजगी रुग्णालयात दाखल केलं। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक BS तळवार, ग्रामीणचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी, हवालदार सिद्धार्थ घिमट, संजय हिरेमठ यांनी घटनास्थळी धाव घेतली। पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला। मयत महावीर मगदुम हा शेती करत होता। त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे। पुढील तपास उपनिरीक्षक नाईकवाडी हे करत आहेत। घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती। अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट।